पूरग्रस्त भागामध्ये शालेय विद्यार्थ्यांना काही दिलासा दिला का शासनाने? ज्या ठिकाणावरून मागणी येईल की सध्या पूरग्रस्त भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणचे वर्ग पूर्ण होऊ शकले नाही किंवा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही, त्या ठिकाणावरून जर का मागणी आली की तिथल्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावा तर निश्चित त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे करून संधी दिल्या जाईल. विधिमंडळ समितीच्या सगळे 12वी संदर्भात काही दिलासा दिलेला? 12वीचा फॉर्म भरण्याची परीक्षाची तारीख आपण त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे. त्याचा फायदा निश्चितपणे राज्यातल्या विद्यार्थ्यांना होईल. 10वीच्या विद्यार्थ्यांनी तसाच फायदा मिळेल? 10वीची तशी मागणी नव्हती, परंतु 12वीच्या संदर्भात त्या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरण्याचा निर्णय झालेला आहे, तारीख वाढवण्याचा निर्णय झालेला आहे. ती तारीख वाढवण्यात आलेली आहे. दुष्काळीग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रणा सज्ज असल्यामुळे कुठेतरी दौरे जे आहे विधिमंडळ समितीचे ते रद्द करण्यात आलेले आहे. नाही, अनेक ठिकाणी आपण बघितलं तर विशेष करून मराठवाड्यांच्या अनेक भागामध्ये त्या ठिकाणी रस्ते बंद झालेले होते. अतिवृष्टीमुळे अतिपावसामुळे अनेक गावांना त्या ठिकाणी वेढा घातला गेलेला होता. या संदर्भात काही दिवस विधिमंडळ समितींचे दौरे बंद होते, पण जशी परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे त्यानुसार पुढील दौरे त्या ठिकाणी चालू होईल. दुष्काळी भागाचं काम लवकर व्हावं, प्रशासकीय अधिकारी अडकून जाऊ नये त्यासाठी हे दौरे रद्द करण्यात आले? नाही, त्या अनुषंगानं आहे, कारण सर्व विधिमंडळ समितीतले सर्व सदस्य ते आपल्या मतदारसंघाचे देखील त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतात. त्याच्यामुळे साधारणतः सर्व सदस्यांची प्रायोरिटी ही आपला पहिले मतदारसंघ असते. म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये काही समस्या आहे का त्या दूर करण्यासंदर्भात देखील विधिमंडळ सदस्यांची देखील त्या ठिकाणी विनंती होती की सध्या आमचे दौरे न करता आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये केंद्रित करू द्या. आनंदाची शिधा कुठे दिवाळीत मिळणार नाही अशा पद्धतीची चर्चा समोर येते आहे, खरंच नाही, ह्या संदर्भात उचित निर्णय वरिष्ठ मंडळी घेतील आणि जी शिधा आहे ती पोहोचतील. शॉर्ट स्किल संदर्भात एक नवीन धोरण राज्य सरकारने आणलेलं आहे. विशेष करून पोलीस पाटलांच्या कुटुंबियांसाठी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी काय नेमकं धोरण? महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाद्वारे अनेक शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राज्यामध्ये राबविण्यात येतात. नुकताच त्यांची CM शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. आम्ही माननीय मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांना विनंती केली की आमच्या पोलीस विभागातल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना, कुटुंबियांना तसेच महाराष्ट्रातील समस्त पोलीस पाटलांच्या कुटुंबियांना, पाल्यांना हे CM शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामचं ट्रेनिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये त्या ठिकाणी देण्यात यावं. ती विनंती त्यांनी मान्य केलेली आहे आणि आता राज्यभरातल्या पोलीस पाटलांच्या, त्यांच्या कुटुंबियांना, पाल्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना, पाल्यांना त्या ठिकाणी त्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ही CM शॉर्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामचं प्रशिक्षण मिळेल. गौतमी पाटील प्रकरणात कशा पद्धतीने पोलीस पुढे जातात? नाही, जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्याचा त्या ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल. जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं अटक करण्याची काय गरज आहे अशी ते पाठवा, हे त्यांचं वैयक्तिक मत झालं, पण कायदा आपल्यानुसार त्या ठिकाणी काम करेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काल पुन्हा एकदा भेट घेतली. महानगरपालिकेच्या विषयावर चर्चा झाल्याची चर्चा आहे. आता सध्या निवडणुकीचा सीझन असल्यामुळे अशा पद्धतीच्या भेटींचा त्या ठिकाणी अशा प्रकारच्या भेटी वाढलेल्या आहे. परंतु महाराष्ट्रातली जनता ही जाणते की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी विकासाची कामं करण्यात आली त्याच्यामुळे महायुतीकडेच अजूनही राज्यातल्या जनतेचा कल आहे. पुण्याच्या मादक स्टोरेज प्रकरणामध्ये एका न्यायाधीशाला बडतर्फ करण्यात आलेलं आहे. ज्यांच्यावर जबाबदारी होती तेच मादक पदार्थाचं वापर आणि सेवन करताना आढळलं. खूप गंभीर विषय आहे. सरकार कशा प्रकारे बघते संपूर्ण प्रकरणात? मादक पदार्थांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन अतिशय गंभीर आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही पद्धतीचा निष्काळजीपणा ह्या प्रकरणाशी त्या ठिकाणी बाळगण्यात येऊ नये. या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील निश्चितपणे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. TET शिक्षकांच्या मागणी होती, कशा पद्धतीनं दिलासा त्यांना देण्यात आला, सरकारचे काय प्रयत्न? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी तात्काळ सर्वांना TET लागू करण्यात यावी असे निर्देश होते. त्या अनुषंगानं राज्यातल्या विविध संघटनांची मागणी होती की ह्या अनुषंगाने राज्य सरकारने पुनर्लोकन याचिका न्यायालयामध्ये सादर करण्यात यावी. आपण शिक्षक संघटनांची बैठक घेतली आणि त्यांच्या मागणीनुसार आपण न्यायालयामध्ये पुनर्लोकन याचिका सरकारच्या वतीनं सादर करतो आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.